तर नमस्कार, गुड मॉर्निंग इंस्टा फॅमिली. सगळ्यांची इच्छा होती की ब्लॉग तुम्ही बनवा म्हणून बऱ्याच लोकांनी वोटिंग केलं होतं. त्यामुळे आपण एक ट्राय करून बघावं म्हणलं. सकाळ सकाळी चालू केला, नायट्रोजन भरून घेतलं आणि आलो. पहिल्या कॉलला खूप थंडी वाजत होती. पहिला कॉल आता याय करून घेतलं आणि तिथून निघालो पुढल्या कॉलला. पुढचा कॉल होता मस्टॅटिसचा. त्या गाईला काल आपण ट्रीटमेंट दिली होती. आज बऱ्यापैकी आज त्या गाईचा फॉलोअप घ्यायचा होता. बऱ्यापैकी सूज पूर्णपणे कमी झाली होती. फक्त थोडंसं दूध घटेत होतं. तिला त्या ठिकाणी उपचार केला, इंजेक्शन दिले आणि तिथून निघालो पुढच्या कॉलला. पुढचा कॉल होता याय करायची होती, ही गाय भरायची होती आणि इथे आलो. गाईचा माल चांगला होता, गाय भरून घेतली आणि तिथून निघालो परत पुढच्या कॉलला. पुढचा पण कॉल यायचा होता. इथून पुढे गाडी जात नव्हती, त्याच्यामुळे कंटेनर घेऊन चालत निघालो. शेतकरी आडव्या रस्त्यात आला होता, त्यांनी कंटेनर घेतलं. मी निघालो पाठीमागं. तिथून त्यांच्या गोट्यावरती गेलो. तिथे त्यांची गाय भरायची होती, गाय भरून घेतली. ही म्हैस मी 2-3 महिने आधी भरली होती. म्हणलं एकदा पिढी करून घ्यावं. पिढी करून घेतली, म्हैस गाभण निघाली. परत तिथून निघालो पुढच्या कॉलला. पुढचा कॉल होता ह्या गाईची पिढी करायची होती, त्या गाईची पिढी करून घेतली. पुढचा पण कॉल होता याय करायचं होतं, ही म्हशीची याय करायची होती. ती म्हैस भरून घेतली आणि निघालो पुढच्या कॉलला. आपला एक विद्यार्थी आहे, तो रोज येतो आपल्याकडे प्रॅक्टिसला. त्याची आज तब्येत नीट नसल्यामुळे तो आज आला नाही, त्यामुळे आज मी दिवसभर एकटाच होतो. मग काय पुढे निघालो. पुढचा कॉल होता याय करायची होती. ती गाय परत याय करून घेतली. परत दुसऱ्या गायला थायरॉइडचे सिम्पटम होते, तिला इंजेक्शन देऊन घेतले आणि परत निघालो मी पुढच्या कॉलला. पुढचा कॉल होता गाय भरायची होती, पण ती गाय प्रॉपर माझ्यावर नव्हती, त्याच्यामुळं काय ती गाय भरली नाही. त्या गायला हगवण लागली होती, तिला इंजेक्शन देऊन घेतले. त्या शेतकऱ्याची दुसरी गाय आहे, त्यांनी त्या गायला अगोदर 4 ते 5 वेळेस भरली होती, पण ती गाय गाभण राहत नव्हती. त्या गायला आपण गर्भाशय साफ करून ट्रीटमेंट केली आणि याय करून घेतलं. ती गाय आज तपासून घेतली, 1.5 महिन्याची गाभण ती होती. नंतर तिथून निघालो पुढच्या कॉलला. या 2 म्हशी मी भरल्या होत्या पाठीमागे. आज त्यांची पेढी करून घ्यावं म्हटलं. त्यातली एक म्हैस गाभण निघाली, एक खाटी निघाली. तिथून निघालो पुढच्या कॉलला. या बैलाला थोडा ताप होता, चारा खात नव्हता. त्या बैलाला उपचार करून घेतला आणि तिथून निघालो परत पुढच्या प्रवासाला. पुढचा कॉल होता एक बैल ऑफिट होता पूर्णपणे. 6 दिवस झाले त्यांनी काहीच खाल्लं नव्हतं. बऱ्याच डॉक्टरांनी त्याला उपचार केला होता, पण कसलाच त्या ठिकाणी फरक पडला नव्हता. बैल अजिबात चारा खात नव्हता. हे बघा, डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले होते, बऱ्यापैकी औषधं ट्रीटमेंट चांगली केली होती, तरी पण त्या बैलाला काही फरक पडला नाही. त्यामुळे मला तो कॉल रेफर आला. तो कॉल घेतला, बैलाला इंजेक्शन दिले, औषधं पाजून घेतली आणि तिथून निघालो परत पुढच्या कॉलला. पुढचा कॉल होता रिपीट ब्रीडिंगचा. या गायला शेतकऱ्यांनी जवळपास 7 ते 8 वेळेस भरली होती, पण ती गाय गाभण राहत नव्हती. गाय चांगली असल्यामुळे त्या शेतकरी विकत नव्हते. ती गाय भरून घेतली आणि तिथून निघालो परत पुढच्या प्रवासाला. पुढचा कॉल होता परत यायचा होता, ती गाय भरायची होती. गाय भरून घेतली आणि निघालो पुढच्या कॉलला. हे बघा, आमच्या गावची वेस आहे, माझी सैनिक संघटनेकडून बांधलेली आहे ही. आणि तिथून निघालो परत पुढच्या कॉलला. पुढचा कॉल होता सगळ्या गायींना गोचीड झाले होते गोट्यावरती, त्यांना इंजेक्शन करायचे होते. सगळ्या गायींना मशीनना इंजेक्शन करून घेतले. तर मित्रांनो, आपला पहिला व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि शेअर करा. धन्यवाद, खूप खूप आभार.